ग्रेट सुपर्ब अँड वेलकम टू दिस क्लास. सो आज आपण बघणार आहोत की FIDI चा जो डाटा असतो तो एक्झॅक्टली काय असतो, मार्केटमध्ये कुठले कुठले पार्टिसिपंट्स असतात, आपला ऍज अ ट्रेडर काय रोल असतो मार्केटमध्ये, राईट, आणि आपल्याला कशा प्रकारे अनालिसिस करायला पाहिजे. कारण मोस्ट ऑफ द वेळेस बघितलेलं आहे आपण की जेव्हा पण आपण ट्रेड घेतो आपल्या अगेन्स्टच मार्केट बिहेव करतं, राईट. सो ते का करतं, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट काय आहे, आपण सगळ्या विषयी आज सविस्तर बोलणार आहोत. ओके, सो लेट गेट स्टार्टेड. सो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन पण तुम्हाला येतील. ओके, सो लेट्स अंडरस्टँड की आपला मोस्टली स्टॉक मार्केटमध्ये कॉल असतो. ओके, कारण तुम्ही बघितलंय की जेव्हा पण आपण ट्रेड घेतोय एक दोनदा प्लस होतो आणि मोस्ट ऑफ द वेळेस लॉस होतो, राईट. तर ते का होतं, त्याचे काही रिझन्स आहेत, तो रिझन्स पण आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न यामध्ये करूया. ओके, सो सर्वात आधी आपल्याला हे अंडरस्टँड करायला पाहिजे की आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय, आपला रोल काय स्टॉक मार्केटमध्ये. आपण इंट्राडे ट्रेडिंग करतोय, आपण स्विंग ट्रेडिंग करतोय, की आपण पोझिशनल बेसिस करतो, राईट. हे आपल्याला आधी जाणून घ्यावं लागेल. ओके, सो त्यासाठी आपल्याला हे पण माहिती असायला पाहिजे की आपण कोणाच्या अगेन्स्ट ट्रेड करतोय. अगेन्स्ट म्हणजे काय, की मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मोस्ट ऑफ द वेळेस हे ऐकलेले असेल की मार्केट म्हणजे इट्स अ झिरो सम गेम. झिरो सम गेम, राईट. झिरो सम गेम म्हणजे काय, की ज्या वेळेस आपल्याला लॉस होईल, राईट, समबडी विल मेक मनी अँड समबडी विल लूज मनी, राईट. म्हणजे सपोज तुम्ही 1000 रुपये लॉस केलं, याचाच अर्थ असा की 1000 रुपये कोणाला तरी प्रॉफिट झालं. ओके, दॅट मीन्स की मार्केटमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. इन टर्म्स ऑफ फ्युचर्स अँड ऑप्शन्स ऑनली मी बोलतो. ओके, इन टर्म्स ऑफ फ्युचर्स अँड ऑप्शन्स ऑनली. कोणाला तरी प्रॉफिट झालंय, कोणाला तरी लॉस झालाय, शेवटी राहिलेलं झिरो. ओके, सो या गेम मध्ये, या ट्रेडिंग मध्ये मोस्टली 4 पार्टिसिपंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. पहिला जो आहे, फर्स्ट फर्स्ट आहे तो, त्याला आपण म्हणतो FI, राईट. FII. सो FII म्हणजे काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. न फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एकच व्यक्ती आहे का, नाही. असे खूप सारे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत. 1 2 3 4 5 6, मे बी इट्स अनलिमिटेड. ओके, खूप सारे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, ज्याचा की व्ह्यू कुठल्या फॉरेन इन्व्हेस्टरचा निगेटिव्ह असू शकतो, कुठला पॉझिटिव्ह असू शकतो, बट मोस्टली ते एकत्र येण्याचा कधी प्रयत्न करतात आणि एकच व्ह्यू त्यांचा मोस्टली असतो. ओके, त्यांचा व्ह्यू असतो की रिटेलर कडनं पैसे कसे काढायचे. दॅट्स ओनली मोटो. ओके, सो दिस इज FII. त्यानंतर दुसरे असतात मार्केटमध्ये, ज्याला आपण म्हणतो DII. DI म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. आता डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एकच आहे का, तर नाही. असे खूप सारे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, जसं AMCs आहेत वेगवेगळ्या असेट मॅनेजमेंट कंपनीज, किंवा तुम्हाला माहिती असेल आपण जिथे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो आपल्या बिहाफ मध्ये, राईट. तर म्युच्युअल फंड कंपनीचे जे मॅनेजर्स असतात, पोर्टफोलिओ मॅनेजर्स, ते आपल्या बिहाफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात, राईट. सो दे आर द AMCs, राईट, ऍसेट मॅनेजमेंट कंपनी. काही हेज फंड मॅनेजर्स असतात जे की फक्त हेजिंग करतात, ओके, आणि पोर्टफोलिओ मॅनेज करत असतात. मोठा पोर्टफोलिओ त्यांचा पण असतो, राईट. नंतर मार्केटमध्ये काही स्पेक्युलेटर्स असतात. स्पेक्युलेटर्स म्हणजे मार्केटमध्ये बाईंग सेलिंग चालू असतात. एक एक यू कॅन से की इट्स लाईक अ सट्टा टाईप पण ते करतात. ओके, सो स्पेक्युलेटर्स आणि स्पेक्युलेटिंग मुळेच मार्केट एवढं मुवमेंट होते, राईट. सो दिस आर द टू. त्यानंतर असतात प्रो ट्रेड. ओके, ना व्हॉट इज प्रो, तर प्रो मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. बट प्रो मध्ये इथे समजून घ्या की प्रो पण खूप सारे ट्रेडर्स असतात. प्रो म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडर, राईट, प्रोप्रायटरी अकाउंट. सो प्रोप्रायटरी म्हणजे काय, की इंडिव्हिज्युअल नावावरती ट्रेडिंग न करता आपण एखाद्या कंपनीच्या नावावर ट्रेडिंग केली, सो दॅट इज द प्रोप्रायटर अकाउंट. ओके, आणि प्रोप्रायटरी कोणी करू शकते, इवन यू कॅन ऑल्सो डू इफ यू हॅव एनी प्रोप्रायटर अकाउंट. सो यू कॅन ओपन दॅट अँड कॅन ट्रेड. ओके, सो मोस्टली प्रोप्रायटरी अकाउंट कडे 1 2 4 करोड 5 10 करोड रुपये असतात आणि ते त्याच्यावरती ट्रेडिंग करत असतात. ओके, सो दिस इज थर्ड नंबर. नाव द फोर्थ अँड मोस्ट जिथे की आपण येतो. ओके, फोर्थ इज क्लायंट. क्लायंट म्हणजे आपण. ओके, जो रिटेल ट्रेडर आहे त्याला
त्याची कॅटेगरी क्लायंट मध्ये येते आणि या ज्या 4 कॅटेगरीज आहेत या NSE ने बनवलेल्या आहेत. म्हणजे त्यांना असं कळावं की कुठल्या कॅटेगरीचा काय ट्रेड होतं. राईट. सो FI, DI, प्रो आणि क्लायंट यांच्यामध्येच जे काही युद्ध असतं ते चाललेलं असतं. दिस कॉल्ड द बिग शार्क्स. ओके, यांना आपण बिग शार्क्स म्हणू शकतो आणि हे आपण स्वतः जे आहोत आपण इट्स लाईक अ छोटी मछली. ओके, सो हे बिग शार्क छोट्या मछलीला नेहमी खाण्याचा प्रयत्न करतात. ओके, अँड ऍज इट इज अ झिरो सम गेम, सो आपल्याला 1000 रुपये लॉस झाला, यांना 1000 रुपये प्रॉफिट. ओके, सो तुम्हाला असं वाटत असेल की 1000 रुपयाच्या प्रॉफिटसाठी हे थोडी करत असाल. राईट. सो सो क्लायंट जे आहे ते क्लायंट पण आपण एकटेच नाहीयेत. राईट. आपल्या सोबत असे भरपूर क्लायंट्स आहेत, भरपूर ट्रेडर्स आहेत इंडियामध्ये पर्टिक्युलरली जे की डेली ट्रेडिंग करतात. ओके, कधी इन्व्हेस्टमेंट करतात, कधी ट्रेडिंग करतात, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग चाललेली असते. राईट. सो आपला लॉस कसा होईल आणि यांचं प्रॉफिट कसं होईल असा ह्याच विचार हे नेहमी करत असतात. ओके, कधी कधी यांच्यामध्ये मध्ये पण युद्ध होतं. म्हणजे एक बाय असतो, एक सेल असतो. राईट. सो यांचा डाटा जो आहे तो आपल्याला रीड करावा लागतो आणि त्यानंतर आपण काहीतरी डिसिजन्स घेऊ शकतो. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस आपण ट्रेड घेतो त्यावेळेस आपल्याला लॉसच का बरं होतो, कारण हे तिथे बसलेले असतात. ओके, यांना छोट्यातला छोटा क्लायंट जरी आला त्याचे पण पैसे कसे घेता येईल हाच विचार करतात. कारण तुम्ही बघा, ज्यावेळेस आपण ट्रेड घेतो, सपोज लेट्स से मार्केट डाऊन जात आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की आता मार्केट डाऊनच जाणार आहे. इफ यू बाय अ पुट ऑप्शन हिअर ऍट द सेम टाइम किंवा थोड्या वेळाने तुम्ही बघताय की मार्केट शॉर्ट आहे. राईट, मार्केट वरती गेलेलं आपल्याला दिसतं बिकॉज ऑफ दिस. कारण हे जे इन्स्टिट्यूशनल आहे हेच मार्केटला पूर्ण कंट्रोल करतात. कारण तुम्ही विचार करा की एवढे सारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सगळ्यामध्ये कशी काय लिक्विडिटी आहे, सगळे कसे काय ट्रेड्स होतात. ओके, सो ते ट्रेड अवेलेबल करून द्यायचं काम हे FIs DS करत असतात. यांना कोणी कोणी मार्केट ऑपरेटर पण म्हणतात. यस, दे आर द मार्केट ऑपरेटर. कारण त्यांना माहिती आहे काय किती मोठा पैसा लावतात आणि ते राईट, मोठा पैसा लावून ते छोटे छोटे प्रॉफिट जनरेट करत असतात नेहमी. राईट. सो अशा प्रकारे FI, DI, प्रो आणि क्लायंट असे 4 व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. राईट. सो आपल्याला यांचा डेटा जो आहे तो माहिती असायला पाहिजे कसा रीड करायचा. राईट. सो यांचा डेटा रीड करायचा असेल, डेटा काय चाललाय काय माहिती करून घ्यायचं असेल, सो यू कॅन सिम्पली गो टू स्टॉकेज. राईट. स्टॉकेज वर तुम्ही गेलात तर इथे बघा इक्विटीजचं ऑप्शन आहे. राईट, तुम्हाला मोबाईल मध्ये पण दिसेल. मोबाईल मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे जर आलात, इथे आलात बघा, इथे FI कॅश सेगमेंट. राईट. सो FI वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये करतं. कॅश सेगमेंट, ऑप्शन सेगमेंट, फ्युचर सेगमेंट. राईट. सो आपल्याला जो डेटा बघायचा आहे तो फ्युचर्स आणि कॅश सेगमेंट. राईट, हे 2 डेटाज आपल्याला महत्वाचे आहेत ज्याच्यावरनं आपण प्रेडिक्ट करू शकतो की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके, पुढची मुवमेंट काय होऊ शकते किंवा FI DI चा व्ह्यू काय आहे मार्केटमध्ये. सो वी कॅन अनालाइज दॅट. ओके, सो FI DI वरती इथे तुम्ही जर क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवर याल आणि इथे तुम्ही फ्युचर OI. राईट, फ्युचर OI म्हणजे काय, ओपन इंटरेस्ट. नाउ व्हॉट इज ओपन इंटरेस्ट? ओपन इंटरेस्ट म्हणजे टोटल ओपन पोझिशन्स, ज्या की ओपन पोझिशन्स मार्केटमध्ये आहेत. ओके, सो ऑन दिस डेटा यू कॅन सी, जसं की मी तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये कोण कोण आहे, FI, DI, क्लायंट आणि प्रो. राईट. नाव तुम्हाला पण काही होमवर्क करायचं आहे. सो होमवर्क असा आहे की तो अनालिसिस तुम्हाला करायचा आहे की इथे डेली बेसिस वरती यू कॅन सी हिअर, याला तुम्ही स्क्रोल डाऊन केलं तर डेली तुम्हाला डेटा दिसतो. ओके, सो मी आजचा डेटा तुम्हाला जो रिसेंट डेटा आहे तो समजून सांगतो. यू कॅन सी क्लायंट. क्लायंट म्हणजे आपण. राईट. सो आपण कॅश मार्केटमध्ये काय करून ठेवलेलं आहे, यू कॅन सी दिस इंडेक्स, सॉरी, इंडेक्स मध्ये काय करून ठेवलेलं आपलं पोझिशन काय आहे ते तुम्ही इथे बघा. सो 2,03,000, लाईक 2,30,000, सॉरी 2,30,000 कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लॉट्स यू कॅन से की तेवढं आपले ओपन आहे. ओके, ओव्हरऑल आपण एवढं बाय करून ठेवलेलं आहे आणि 1,80,000 एवढे कॉन्ट्रॅक्ट आपले शॉर्ट आहे. राईट. सो जर तुम्ही या बाय मधनं शॉर्ट मायनस केले तर तुम्हाला काय दिसतंय की ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल ट्रेडर, राईट, तो पॉझिटिव्ह आहे मार्केटवर. इंडिव्हिज्युअल ट्रेडर पॉझिटिव्ह आहे मार्केटवर.
ओके, दॅट्स द फर्स्ट थिंग. याच्यावरून आपल्याला काय कळतं की एव्हरीबडी इज पॉझिटिव्ह. सगळे रिटेलर जर पॉझिटिव्ह असेल तर मार्केट थोडं एक डिप द्यायला पाहिजे आणि तसंच मागच्या 2 दिवसामध्ये झालेलं आहे. यू कॅन सी. ओके, नाव DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. हे डोमेस्टिक जे आहे यांना फ्युचर ऑप्शन मध्ये एवढी करायची ऑथॉरिटी नसते, कारण त्यांना लॉंग टर्म म्युच्युअल फंडचं पोर्टफोलिओ वगैरे इन्व्हेस्टमेंट करायचं असतं. तर मोस्टली हे बाय असतात. बट आता ते सुद्धा इथे काय करतायत बघा, त्यांच्याकडे 27,000 कॉन्ट्रॅक्ट आहे इंडेक्स मध्ये जे की बाय आहेत आणि 66,000 कॉन्ट्रॅक्ट जे की आहेत सेलिंग मध्ये. ओके, याचा अर्थ काय की टोटल ते 38,651 कॉन्ट्रॅक्ट इंडेक्स मध्ये शॉर्ट आहे. ओके, इंडेक्स मध्ये शॉर्ट्स आहे. राईट. त्यानंतर FII बघा काय करते. FII ओव्हरऑल जर बघितलं तर FII काय आहे, 17,133 कॉन्ट्रॅक्ट त्यांचे ओपन आहेत, पॉझिटिव्ह मध्ये आहेत. राईट, पॉझिटिव्ह मध्ये आहेत. हे आदल्या दिवशी काय झालं हे पण तुम्ही बघा. राईट, आदल्या दिवशी आणि इथे. ओके, आधी त्यांचे शॉर्ट्स खूप सारे होते, बट त्यांनी शॉर्ट काय केले, कव्हर केले. जे की 81,000 शॉर्ट्स होते ते आता इथे 76,000 तुम्हाला दिसत आहेत. इट मीन्स की त्यांनी काय केलं, आपल्या आहे त्या पोझिशन्स कव्हर केल्या, शॉर्ट्स कमी केलेत मार्केट. ओके, आणि इथे बघा FII ने दुसरं काय केलंय, लॉंग थोडे वाढवलेत किंवा जेवढे होते तेवढेच आहे. कॅन सी ओपन पोझिशन यांच्या इथे 12,000 होत्या, इथे 17,000 दिसत आहे. म्हणजे कॉल मध्ये किंवा सॉरी कॉन्ट्रॅक्ट जे आहेत लॉंग कॉन्ट्रॅक्ट ते त्यांनी वाढवलेले आहे, म्हणजे इन्क्रीज झालेले दिसत आहेत. ओके, त्यानंतर प्रो ट्रेडर काय आहेत मार्केटवरती, कॅन सी प्रो ट्रेडर. राईट, सो प्रो ट्रेडर आपल्याला दिसत आहेत की प्रो ट्रेडर सुद्धा ओव्हरऑल मायनस आहे. राईट, सो याच्यावरनं आपण एक अंदाज बांधू शकतो की मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय चाललंय, कोण काय करतंय. राईट, सो हे समजायचं की जेव्हा जास्तीत जास्त क्लायंट्स पॉझिटिव्ह असतील मार्केटवरती सगळ्यात जास्ती, तर समजायचं की मार्केट जे आहे ते पडण्याचे चान्सेस जास्ती असू शकतात. बिकॉज दिस पीपल वॉन्ट्स रिटेलर्स मनी. राईट, बिग शार्क्स आहेत ते आणि त्यांना रिटेलरचे पैसे पाहिजे असतात. ओके, सो जेव्हा आपण शॉर्ट असतो ते बाय असतात, जेव्हा आपण बाय असतो तेव्हा ते शॉर्ट असतात. राईट, सो हे तर झालं ग्रॉस. बट लेट्स से नेट टू नेट. सो इथे तुम्ही पार्टिसिपेंट्स वरती क्लिक केलं तर तुम्हाला एक अजून चार्ट मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकाल की लॉंग आणि शॉर्ट FIDI हिअर यू कॅन सी की थर्सडेला त्यांच्या 12,000 पोझिशन होत्या लॉंग मध्ये आणि त्यांनी 12,000चे अजून वाढवलेले आहेत FII ने. ओके, इथे वाढवलेले आहेत. त्यानंतर DI ने काय केलंय, तर DI चे -41,000 होते, आता 38 आहे. म्हणजे काय, मायनस कमी केलेत त्यांनी पोझिशन. ओके, जे 41,000 होते ते आता 38च आहेत, म्हणजे त्यांनी बाईंग केली असं आपण इथे म्हणू शकतो. क्लायंट्सने काय केलं बघा, 43,000 पोझिशन होत्या, शुक्रवारी त्यांनी त्यामध्ये अजून ऍड केलेलं. म्हणजे जसं मार्केट खाली येतंय रिटेलर पीपल आर ट्राय टू इन्व्हेस्ट. राईट, मी पण तुम्हाला काही स्टॉक्स बाय करायला सांगितले होते. राईट, सो वी आर अ रिटेलर. आपल्याला माहिती आहे की चांगल्या भावावरती जर आपल्याला एखादी शेअर मिळत असेल, सो वी शुड बाय. राईट, सो यू कॅन से नॉट ओनली मी, नॉट ओनली एनीवन, sorry, but everybody is trying to buy the shares when it come down. Right, जेव्हा शेअर्स खाली येतो तेव्हा एव्हरीबडी वॉन्ट्स टू बाय दॅट. राईट, DII ने बघा, DII ने काय केलं, DII ऑलरेडी बघितलं आपण. FII ने पण वाढवलेलं आहे. प्रो ट्रेडर बघा, प्रो ट्रेडरचे -14,000 कॉन्ट्रॅक्ट होते, त्यांनी 23,000 कॉन्ट्रॅक्ट अजून ऍड केलेले आहेत. राईट, सो दिस इज द ओव्हरऑल सिनारिओ. तुम्हाला स्वतःला यामध्ये अनालिसिस करावं लागेल. हे कॅल्क्युलेशन सगळे जोडून बघा तुम्ही, तुम्हाला दिसेल की ओव्हरऑल जर तुम्ही हिशोब केला यांचा बाय आणि सेलचा, तर तुम्हाला झिरो दिसेल तिथे. राईट, हे सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाय आणि सेल केले, यू कॅन सी द झिरो सम गेम. राईट, कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट 100 बाय आहे, कोणाकडे 100 सेल आहेत. राईट, सो याची टोटल इक्वल 0 दिसेल. त्यानंतर फक्त हेच नाही तर तुम्ही स्टॉक्स मध्ये सुद्धा बघा की स्टॉक्स मध्ये प्रो ट्रेडरने काय केलंय, स्टॉक्स मध्ये FII ने काय केलंय, स्टॉक्स मध्ये DI ने काय केलंय आणि स्टॉक्स मध्ये क्लायंटने काय केलंय. राईट, सो एव्हरीथिंग हा जो नंबर आहे याचं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला जमलं, देन यू कॅन प्रेडिक्ट समथिंग. ओके, तुम्ही काही लेवल्स प्रेडिक्ट करू शकता की ज्या मार्केटमध्ये येण्याचे चान्सेस असतील. आणि मोस्टली जर आपण इंट्राडे ट्रेड करत असू तर आपल्याला खूप क्विक राहावं लागतं, बिकॉज मार्केट कॅन टर्न एनी टाइम.
राईट. मार्केट कुठल्याही वेळेस टर्न होऊ शकतं, त्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहावं लागतं. राईट. सो मी सजेस्ट करेल मोस्टली तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल, सो ट्राय टू बिल्ड युअर ओन स्ट्रॅटेजीज विथ द हेल्प ऑफ दिस ऑब्स्ट्रा स्ट्रॅटेजी बिल्डर. यामध्ये तुम्ही खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज करू शकता. जर कोणाला स्ट्रॅटेजीचं लेट्स से पीडीएफ पाहिजे असेल, मला जे माझे स्टुडंट्स आहेत, ओके, सो त्यांनी मला पिंग करा. तुमच्याकडे नसेल ते तर मी तुम्हाला मेसेज किंवा व्हॉट्सअप करतो. त्यातल्या स्ट्रॅटेजीज तुम्ही करू शकता. ओके. सो एक स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत इथे, जे की आहे रेशो स्प्रेड. ओके. सो रेशो स्प्रेड मध्ये काय असतं की तुम्ही लेट्स सी, आपल्याला माहिती आहे की मार्केट एक रेंज मध्ये राहण्याचे चान्सेस आहे. राईट. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की मला मार्केटमध्ये जास्त रिस्क घ्यायची नाही आहे, सो यू कॅन डू दिस रेशो स्प्रेड. एक सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, ऑप्शन्स मध्ये इथे जायचं. राईट. लेट्स से करंट मार्केट. एक तुम्हाला ऍट द मनी कॉल. राईट. ऍट द मनी कॉल. लेट्स से आता मार्केट चालू आहे 18,200. सो 18,250. 18,250 चा कॉल 2 लॉट सेल करायचे. ओके. नाव यू कॅन सी हिअर की जर मार्केट खालच्या साईडने असलं तर आपल्याला जवळपास 12,000 रुपयाचं प्रॉफिट होणे आहे. ओके. बट ऍट द सेम टाइम वी कॅन सी की 1,00,000 2,16,000 मार्जिन. बघितलं असं वाटतं ही स्ट्रॅटेजी मला करायची नाही. ओके. बट व्हॉट जुगाड यू कॅन डू हिअर, वन जुगाड यू कॅन डू. राईट. सो काय करायचं तुम्हाला, एक कॉल इन द मनी बाय करायचं, म्हणजे 18,150. ओके. 100 पॉईंट खालचा एक कॉल बाय करायचा, ज्याचं प्रीमियम आहे 190. सो याला आपण एक लॉट बाय करतो. एक लॉट बाय केल्यानंतर बघायचं स्ट्रक्चर कसं होतं. कॅन सी दिस इज द स्ट्रक्चर. नाव याचा जो सक्सेस रेशो आहे, रेशो आहे, ओके, तो 68% झालेला आहे. आणि तुम्हाला एवढा एक झोन मिळतो जे की मॅक्सिमम प्रॉफिट होतो. बट स्टील जर मार्केट इथनं खाली आलं, ही दिस स्ट्रॅटेजी इज फॉर निगेटिव्ह मार्केट. ओके. निगेटिव्ह मार्केट, कारण आपण जे शॉर्ट करतोय ते शॉर्ट आपले कॉल आहे. सो दॅट्स वाय दिस इज द निगेटिव्ह मार्केट ट्रेंड. ओके. बट सायमल्टेनियसली यू कॅन सी की जर मार्केट 18,411च्या वरती गेलंय, राईट, 18,411, जे की स्पॉट पासनं ऑलमोस्ट 150 पॉईंट लांब आहे. ओके. तिथपर्यंत जर गेलं तर आपला लॉस जो आहे तो किती होऊ शकतो, यू कॅन सी. ओके. पीएनएल तुम्ही बघा 165 रुपये, किंवा तुम्हाला आता 0 दिसतंय तिथे. राईट. सो दॅट कॅन बी अ लॉस. पीएनएल म्हणजे एक्सपायरी पर्यंत. पण जर इंट्राडे बघितलं तर 3,700 रुपये आहे. तर अजून एक गोष्ट इथं तुम्हाला बघायची आहे, ती म्हणजे मार्जिन. सो आधी 2 लाख होते, ती 2 लाखाची मार्जिन 1,20,000 वरती आली. नाउ अगेन समवन से कि 1,20,000 पण जास्ती होतात माझे. ओके. मेरे पास इतना भी नहीं है. राइट. सो यू कैन डू वन मोर एडजस्टमेंट हियर, वन मोर एडजस्टमेंट, एंड दैट यू कैन बाय मोर आउट ऑफ द मनी कॉल. राइट. सो आपण 18,500 चा एक कॉल इथे बाय करूया. लेट्स बाय दिस कॉल and see the movement now, see the structure now. Okay. So जो तुमचा highest loss होता, now it is become 6,000 only. Maximum loss जो की तुम्हाला भीती वाटत होती वरती गेलं तर काय होईल, right, and maximum profit you can see. ओके. 6,400. राईट. तुमचा ब्रेक इव्हन थोडा कमी झालेला आहे 18,378, बट स्टील गुड. कारण जेव्हा तुम्हाला लॉस तेव्हाच होईल ज्यावेळेस तो 18,378च्या वरती क्लोज होईल गुरुवारच्या दिवशी. ओके. बट स्टील यू हॅव 2 to 3 days, मे बी तुम्ही मंडेला केलं आणि थोडं जरी क्रॅक झालं मार्केट, म्हणजे थोडं 50 पॉईंट जरी तुमच्या दिशेने आलं, यू कॅन सी दिस दिस इज द ग्रीन एरिया, पूर्ण ग्रीनच आहे इकडे. राईट. आणि मॅक्सिमम प्रॉफिट यू आर गोइंग टू गेट इज 6,000 रुपीज, आणि इन्स्टंटली जे क्रेडिट होणार आहे ते 1,400 रुपये. म्हणजे मार्केट जर खालीच गेलं तर तुम्हाला 1,400 रुपये मिळणार. पण जर मार्केट या लेवलला क्लोज झालं, म्हणजे 18,300च्या आसपास क्लोज झालं, 18,300च्या आसपास क्लोज झालं, तर तुम्हाला जवळपास 6,000 रुपये एका स्ट्रॅटेजी मध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत. राईट. सो दिस इज कॉल्ड ऍडजस्टेड रेशो स्प्रेड. ओके. सो यू कॅन अप्लाय दिस स्ट्रॅटेजी, आणि ऑप्शन्स मध्ये स्ट्रॅटेजीज बेस वरती जर आपण काम केलं तरच आपण मार्केटमध्ये टिकू शकणार आहे. राईट. आणि करू शकणार आहे. नाहीतर मी ऑलरेडी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये सांगितलं की कशा प्रकारे आपलं 2 अकाउंट्स असायला पाहिजे. तो
व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. राईट, ऑलरेडी मी सांगितलंय तुम्हाला की आपलं एक स्काल्पिंग अकाउंट असायला पाहिजे, ज्याला आपण एक खुजली अकाउंट पण म्हणतो मी. ओके, आणि एक आपलं स्ट्रॅटेजी अकाउंट असायला पाहिजे. राईट, त्या स्ट्रॅटेजीज आपण करायला पाहिजे. तर मी अशाच प्रकारच्या स्ट्रॅटेजीज करून यू कॅन सी की मागच्या 2 आठवड्यामध्ये जवळपास दोन्हीच्या दोन्ही ट्रेड जे आहेत ते सक्सेसफुल झालेले आहेत. ओके, सो दोन्ही ट्रेड सक्सेसफुल झालेले आहेत आणि चांगलं प्रॉफिट त्यामध्ये मिळालेलं आहे. यू कॅन सी दिस इज रेशो स्प्रेड. यू कॅन सी दिस रेशो स्प्रेड. ओके, दिस इज द रेशो स्प्रेड, सॉरी. ओके, अँड दिस इज बुल कॉल स्प्रेड, बेअर कॉल स्प्रेड. वीकली फक्त 2 ट्रेड. राईट, आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की पहिला ट्रेड 19,000 प्लस, सेकंड ट्रेड 15,000 प्लस. राईट, आणि एक जो रेशो स्प्रेड होता त्यामध्ये 6,900 प्लस. सो टोटल या महिन्याचं जर प्रॉफिट बघितलं तर ऑलमोस्ट 40,000 पर्यंत प्रॉफिट आहे या स्ट्रॅटेजीज मध्ये. ओके, सो ऑल्दो याला अमाऊंट जी आहे ती 5 लाख रुपये आहे मिनिमम अमाऊंट. सो कारण कसं होतं, आपण छोट्या अमाऊंट्स मध्ये केलं, 1-2 हजार प्रॉफिट मध्ये एवढी काही मजा येत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपण मोठ्या स्ट्रॅटेजीज मोठे जरा करूया. ओके, बट स्टील यू कॅन डू द स्मॉल ट्रेडिंग ऑल्सो. काही मदत लागल्यास तुम्ही मला नेहमी विचारू शकता. ओके, आणि जर तुमचं कॅपिटल असेल, जर इफ यू आर विलिंग टू डू ट्रेड लाईक दिस, देन यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट मी आणि आय विल हेल्प यू. ओके, सो minimum investment is 5 lakh in that trading strategies. Okay, so best of luck for your future. Okay, असेच व्हिडिओज मी आणत राहीन. काही जर स्पेसिफिक तुमची रिक्वायरमेंट असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय. विल मीट नेक्स्ट टाइम. बाय बाय.